नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन आपण बघत आहोत की 26 जुलैला आपली परीक्षा डेट देण्यात आलेली होती. त्यानंतर परत 26 जुलैपासून एक्झाम डेट एक्सटेंड झालेली आणि 6 सप्टेंबर असं डेट देण्यात आलेलं आहे. ते सुद्धा येणाऱ्या 15 दिवसांमध्ये आपल्याला कन्फर्म जी डेट आहे महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन 2026 चा आपल्याला ऑफिशियली माहिती होणार. पण 6 सप्टेंबरला मित्रांनो लक्षात घ्या, 6 सप्टेंबरला आपलं सी-टेटचा सुद्धा पेपर आहे. तर अशा वेळी एक्झाम डेट आणखीन एक्सटेंड होण्याची संभाव्यता आपण नाकारू शकत नाही. आता एक्झाम डेट वारंवार चेंज होत असताना पेपरवर याचा काय परिणाम होणार? या वर्षीचा पेपर दरवर्षीच्या पेपरपेक्षा कठीण येणार का? की मॉडरेट स्वरूपाचा आपला पेपर असेल? काय संभाव्यता असू शकतं? आणि येणाऱ्या पेपरच्या साठी आपण अभ्यास कसं करावं? प्रिपरेशनच्या दृष्टिकोनातून काय-काय गोष्टी आपण लक्षात घ्यायला हवं? किंवा कोणत्या दिशेने आपण आपलं जे अभ्यास आहे त्याला सुरू ठेवायचं, हे जाणून घेण्यासाठी आजचं पर्टिक्युलर सेशन एक्झामिनेशनसाठी मित्रांनो खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या आपल्याला काय करायचं आहे, ही माहिती तुम्ही समजून घ्या. यामुळे काय होतं, माहिती समजून घेतल्याने पेपरचं डिफिकल्टी लेव्हल सुद्धा कळून येण्यामध्ये मदत होईल. सोबतच मित्रांनो, यावर्षीचा पेपर अनेक दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यानंतर येणाऱ्या ज्या संधी आहे, त्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे हा पेपर देताना अनेक गोष्टींची काळजी तुम्ही घ्या. यासाठी सर्वप्रथम मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कंप्लीट 2 मंथ क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत. 20 जुलैपासून हा कंप्लीट क्रॅश कोर्स सुरू होत आहे, ज्याची फीस मात्र ₹2600 आहे. यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू सोबत नोट्स आहे. संपूर्ण लाईव्ह सेशन होणार आहे. मॅथ्ससाठी 7 पीएमला डेली बेसिसवर सेशन होतं आणि रेकॉर्डेड देखील आपण सेशन्स बघू शकतो. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे. यावर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉइन करू शकतो. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मंथचं क्रॅश कोर्स पेपर 2 चं देखील आपण 20 तारखेपासून सुरू करीत आहोत. ज्यामध्ये सब्जेक्ट आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉ. फीज मात्र 4,000 आहे, ज्यामध्ये पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. या नंबर्सवर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून आजच आपण या कोर्सला जॉइन करा, जेणेकरून येणारे एक्झामिनेशन आपण योग्यरित्या देऊ शकतो. आता झालेलं काय आहे, तुम्हा सगळ्यांना कल्पना आहे, की यापूर्वी जे आहे एक्झाम संबंधात डेट आपलं एक्सटेंड होत आहे आणि समोर 6 सप्टेंबरचं जे पर्टिक्युलर डेट आहे, ते चेंज होण्याचे भरपूर चान्स आहेत. याचं कारण म्हणजे सी-टी-टीचा पेपर आहे मित्रांनो आणि अनेक विद्यार्थी मित्र जे पर्टिक्युलर सेट एक्झामिनेशन, नेट परीक्षा किंवा टीचिंग रिलेटेड जेव्हा आपण पात्रता परीक्षा देत असतो, अशा वेळी भरपूर विद्यार्थ्यांचं बी सुद्धा झालेलं असतं. आता बी झालेल्या विद्यार्थ्यांना एक सी-टेट आणि टी-ई-टी अशा 2 परीक्षा महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे 6 सप्टेंबरला सी-टेटचा पेपर असल्यामुळे देखील परत एक्झामिनेशनची डेट काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. आणि लक्षात घ्या, जेवढा मोठा गॅप तेवढं कट ऑफ जास्त. हे आपण मागील जितके पण वर्षाचं बघितलेलं आहे पॅटर्न, त्यानुसार तुम्हाला सांगितलं आहे, की 2023चं जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितलं, तर हा थोडा 2022च्या तुलनेत हा पेपर तुम्हाला डिफिकल्ट स्वरूपाचं जाणवतं आणि याचा येणारा कट ऑफ देखील भरपूर प्रमाणात वाढलेला होता. का बरं? कारण एक्झामिनेशनला काय झालं होतं, 1 वर्षाची संपूर्णतः गॅप मिळालेली होती. आता 1 वर्षाची गॅप असल्यामुळे काय झालं, एक मोठा टाईम पिरियड विद्यार्थ्यांना इथे मिळालेला होता. आहे ना? हां. तर सोबतच मित्रांनो इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे, की वारंवार जेव्हा अशा गोष्टी होत असतात ना, तर नक्कीच त्याचं एक्झामिनेशनवर जे आहे ना, परिणाम ज्याला आपण म्हणतो, होताना दिसून येतं. तर अशा वेळी आपण काय करायला हवं? कोणत्या गोष्टी आपण लक्षात घ्यावं? आहे ना? हं. तर हे देखील आपल्याला काय आहे, आज समजून येईल. कारण 2022 मध्ये तुम्हाला कल्पना असेलच, ठीक आहे? 2022 मध्ये पेपर झालेला नव्हता.
ठीक आहे, गॅप देण्यात आलेली होती. कारण जे पर्टिक्युलर परमिशन असतं 2022च्या पेपरचं ते देखील मिळालेलं नव्हतं. त्यामुळे 1 इयर गॅप देऊन पर्टिक्युलर 2023चा पेपर झालेला होता आणि 23चा जो कट ऑफ आहे मित्रांनो, ते देखील भरभरून वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारचा परिणाम येणाऱ्या परीक्षेला देखील आपल्याला होताना दिसून येईल. सो अशा वेळी करायचं काय? एक्झामिनेशनचं प्रिपरेशन तुम्ही व्यवस्थित करा. पेपर 1 हा जास्त फोकस देण्याचं कारण म्हणजे काय असतं? कारण पेपर 1 मध्ये जे आहे ना, आपण मॅक्सिमम स्कोर करू शकतो. जवळपास मित्रांनो 90 प्लस देखील आपण स्कोर इथे घेऊ शकतो. 90 प्लस ठीक आहे. भरपूर विद्यार्थी आपण असं म्हणू शकतो, की 80 प्लस पेपर 1 मध्ये स्कोर करतातच. ठीक आहे. जनरली विद्यार्थी 80 पेक्षा जास्त मार्क पेपर 1 मध्ये घेतात. कारण मॉडरेट पेपर असतो आणि याचं योग्यरित्या जर आपण नियोजन केलेलं, तर पेपरचं डिफिकल्टी लेव्हल काहीही असू द्या, पण तुम्ही योग्यरित्या त्या गोष्टींना सामोरे जाऊ शकता. आता यासाठी मी हे सांगत आहे, की आपलं जे एक्झामिनेशनचं प्रिपरेशन आहे, ते एकदम योग्यरित्या तुम्ही न्यावं आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करावं. कारण या वर्षीची परीक्षा जर आपण क्वालिफाय झालेले, तर नक्कीच तुम्हाला समोर संधी देखील मिळणार आहे. आहे ना? कारण सहाय्यक प्राध्यापकांचं जेव्हा भरती होईल, तर नक्कीच तुम्हाला प्रेफरन्स मिळेल. आहे ना? आणि पुणे विद्यापीठातून जर आपल्याला पी-एच-डी करायचं आहे, तर लगेचच सेट एक्झामिनेशन नंतर पेट परीक्षेचं जे देखील नोटिफिकेशन पाहायला मिळू शकतं. तर अशा वेळी काय करा, 10 युनिटचा जो आपला सिलेबस आहे, त्याला उत्तमरित्या एकतर समजून घ्या. ठीक? समजल्यानंतर कुठून कशा पद्धतीने प्रश्न येतं आणि जास्तीत जास्त पी-वाय-क्यूजचा सराव करा. ठीक आहे. सोबतच मित्रांनो, जे संभाव्य एम-सी-क्यूज आहे त्याला आपण सोडायचं नाही. कारण हेच संभाव्यता काय आहे परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचं रोल मित्रांनो इथे प्ले करतं आणि अनेक प्रश्न संभाव्यतामधून म्हणजे आलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पी-वाय-क्यूज प्रॅक्टिस करायला आपण विसरू नका. जवळपास 8 वर्षाचं आपल्याला काय करायचं आहे, पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचं तुम्ही सराव सुरू करून द्या. अभ्यासाला सातत्य ठेवा. दररोज नियमितरित्या तुम्ही अभ्यास करा आणि पेपर 1चं सिलेबस विषयी बोलायचं झालं, तर टीचिंग, रिसर्च, कम्युनिकेशन हे 3 जे युनिट आहे, खूप सोपे आहे. त्यानंतर आय-सी-टी, टर्मिनॉलॉजी व्यवस्थित करायचं, पीपल डेव्हलपमेंट अँड हायर एज्युकेशन. 6 युनिट आहे, जे खूप एक्झामिनेशनमध्ये महत्त्वाचं रोल प्ले करतं. कारण एक्झामिनेशनमध्ये सरळ 60 गुणांचं नियोजन या 6 युनिटवर आहे. या व्यतिरिक्त 3 युनिट ज्यामध्ये रिझनिंग, डी-आय आणि मॅथेमॅटिकल रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड हा संपूर्णतः भाग 30 गुणांसाठी आणि 10 गुणांसाठी रीडिंग कम्प्रिहेन्शनचा भाग आपल्याला विचारला जाणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित तुम्ही मॉक टेस्टचं देखील सराव करायला हवं. कारण पेपर 1 जरी सोपं असलं, तरी टाईम मॅनेजमेंटची समस्या येत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छिते, की सगळ्या विद्यार्थी मित्रांनी काय करा, कट ऑफ 2025चा जो कट ऑफ आहे ते बघून घ्या. आता 25च्या कट ऑफ तुम्ही बघितलेला आहे. त्यानुसार 2026चा कट ऑफमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मॅक्सिमम 3% टू 5% किती? 3% पासून तर 5% गोल समोरचं ठेवा. ठीक आहे. कारण कट ऑफ इन्क्रीज आता होताना आपल्याला दिसून येतं आणि जर कट ऑफ इन्क्रीज होत आहे, याचा अर्थ आपल्याला परीक्षेचं जे नियोजन आहे ते देखील उत्तमरित्या करावं लागेल. सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण लाईक करा. नवीन बॅच आपण पेपर 1 ची 20 जुलैपासून सुरू करीत आहोत. तर याला देखील आपण जॉइन करू शकता आणि अशाच पद्धतीने माझे व्हिडिओ बघत राहा. सोबतच आणखीन काही विषयांवर आपल्याला माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुचवा. थँक सो मच.